विद्यार्थी मित्रांनो, MS-CETची जी परीक्षा आता होणार आहे, तर याचं सिलेबस काय असणार आहे, फी स्ट्रक्चर कशा पद्धतीचं असणार आहे आणि एक्झामचा पॅटर्न काय आहे. तर जे विद्यार्थी 12वी वर्गात होते यावर्षी किंवा जे पासआउट झालेले आहेत 12वी आणि ज्यांना CET द्यायची आहे, तर त्यांच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे हे सर्व समजून घेणं. आणि म्हणून इन्फॉर्मेशन ब्राउचर दिलेलं आहे आपल्या वेबसाईटवरती, ते आपण डाउनलोड करून घ्या. अदरवाईज आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी ते देऊन देईल. आता ही परीक्षा जी आहे ती आपल्याला पुन्हा लक्षात घ्या की ऑनलाईन बेस आहे. आता CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे, ऑनलाईन परीक्षा होणार आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट. त्यानंतर याच्या संदर्भातली सर्व इन्फॉर्मेशन काय काय आहे, तर याच्यामध्ये जवळपास 13 पॉईंट आहेत. इंट्रोडक्शनपासून तर कंडक्ट अँड डिसिप्लिनपर्यंत असे 13 मुद्दे याच्यामध्ये दिलेले आहेत. पेज नंबर वगैरे दिलेले आहेत एका बाजूला. तर हे सर्व आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इंट्रोडक्शन, डेफिनेशन, इलिजिबिलिटी, स्कीम ऑफ एक्झामिनेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आहे किंवा डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट वगैरे, कंडक्ट अँड डिसिप्लिन वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आणि ॲनेक्झर्स दिलेले आहेत किंवा परफॉर्मा दिलेला आहे, ॲनेक्झर ए वगैरे. तर आता आपल्याला सिलेबस, वेटेज अँड पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन, तर हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, तो लक्षात घ्यायचा. सिलेबी ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स अँड बायोलॉजी फॉर MST-CET 2021 इज डिक्लेअर्ड बाय डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन मुंबई. ते लेटर क्रमांक वगैरे आहे आणि त्याची तारीख आहे 1/12/2020 त्यांनी एका पत्राद्वारे हा सिलेबस दिला होता. आणि हा पण एक चर्चा देखील याच्यावरती केली होती. तोच सिलेबस आहे आणि तोच पॅटर्न आहे. द क्वेश्चन विल बी बेस्ड ऑन सिलेबस ऑफ महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. तर आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे यांनी जी पुस्तकं काढलेली आहेत किंवा जो सिलेबस ठरवलेला आहे 11वी-12वीसाठी, तर त्याच्यावरती आधारित सर्व प्रश्नपत्रिका राहणार आहे. अप्रॉक्सिमेटली 20% म्हणजे 20% जे प्रश्न असतील ते 11व्या वर्गावर असणार आहे. विल बी गिव्हन टू स्टँडर्ड 11th करिक्युलम अँड 20% वेटेज, यामध्ये 80% वेटेज जे आहे ते आपल्याला 12वीच्या करिक्युलमवर असणार आहे. व्हाईल सेटिंग द क्वेश्चन पेपर, प्रश्नपत्रिका सेट होत असताना 20% प्रश्न हे 11वीवर काढावेत आणि 80% प्रश्न हे 12वीवर असावेत, असा नियम आहे. त्यानंतर देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. जसं नीटला निगेटिव्ह मार्किंग वगैरे असतं तसं इथं निगेटिव्ह मार्किंग नाही. हाऊएव्हर डिफिकल्टी लेव्हल विल बी ॲज पर विथ JEE. जसं तुम्हाला माहिती आहे की JEEच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्याप्रमाणे मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्रीची डिफिकल्टी लेव्हल राहील आणि बायोलॉजीची जी लेव्हल राहील डिफिकल्टीची ती नीटची ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या धर्तीवरची किंवा त्या लेव्हलची राहील. द क्वेश्चन मेनली ॲप्लिकेशन बेस्ड, सर्व प्रश्न हे ॲप्लिकेशन बेस्ड असणार आहेत किंवा मेनली मेजर क्वेश्चन जे आहेत ते ॲप्लिकेशन बेस्ड असतील. MST-CET विल बी कन्सिस्ट ऑफ 3 क्वेश्चन पेपर, 3 प्रश्नपत्रिका असणार आहेत त्याच्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत अँड ईच पेपर विल बी 100 मार्क. आता 2 ग्रुप आपल्याला माहिती आहे, एक PCM ग्रुप आहे आणि दुसरा PCB ग्रुप आहे. तर आपण दोन्ही ग्रुपचं लक्षात घेऊया. तर बघा, पहिले मॅथमॅटिक्स लक्षात घेऊ आपण, जो की आपल्याला फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या सोबत राहू शकतं, ज्याला PCM ग्रुप म्हणतो आपण. आणि दुसरा ग्रुप आपला PCBचा आहे, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा आहे. तर आपण मॅथमॅटिक्सचा पेपरचं जर लक्षात घेतलं तर 10 प्रश्न हे 11वीच्या प्रश्नपत्रिकेतले अभ्यासक्रमातले राहतील आणि 40 प्रश्न हे 12वीच्या अभ्यासक्रमातले राहतील. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क राहतील. मार्क पर क्वेश्चन 2 असणार आहे. 50 प्रश्न असल्यामुळं 50 दुनी 100, टोटल 100 झालं ते. आणि ड्युरेशन जे आहे ते 90 मिनिटाचं असणार आहे. फिजिक्स करता 10 प्रश्न जे आहेत ते 11वीचे, 40 प्रश्न जे आहे ते 12वीच्या अभ्यासक्रमावरचे, टोटल 50 झाले. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. आणि यासोबतच इथं केमिस्ट्रीचं देखील ॲडिशन आहे. 10 प्रश्न 11वीच्या अभ्यासक्रमाचे, 40 प्रश्न हे 12वीच्या अभ्यासक्रमाचे आणि असे टोटल 50 झाले. 50 आणि 50 100, तर प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असल्यामुळे टोटल 100 मार्क आणि 90 मिनिटाचा वेळ. बायोलॉजी करता बॉटनी आणि झुलॉजी असे 2 सेक्शन जरी असले तरी पेपर एकच असतो तो. तर यामध्ये 10 बॉटनीचे जे मार्क आहेत किंवा प्रश्न आहेत ते 11वीच्या अभ्यासक्रमाचे, त्यानंतर 40 प्रश्न जे आहेत ते 12वीच्या अभ्यासक्रमावरती, झुलॉजीवरती 11वीच्या अभ्यासक्रमावरती 10 प्रश्न आणि 12वीच्या अभ्यासक्रमावरती 40 प्रश्न. तर असे टोटल 100 प्रश्न झाले. प्रत्येकाला 1 मार्क, टोटल 100 मार्क आणि ड्युरेशन 90 मिनिटाचं. तर या पद्धतीने तुम्हाला हे पॅटर्न आहे हा. त्यानंतर द क्वेश्चन विल बी सेट ऑन होल सिलेबस ऑफ स्टँडर्ड 12th ऑफ 2021 ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड मॅथमॅटिक्स
सब्जेक्ट एक्सक्लुडिंग पोर्शन विच इज डिलेटेड बाय महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ. यांनी जे पोर्शन जो वगळलेला आहे तो असणार नाहीये. म्हणजे 20% जे डिलेशन झालेलं आहे अभ्यासक्रमातलं तर ते असणार नाही त्याच्यामध्ये, पण बाकी सगळा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये असणार आहे. आता कोणता अभ्यासक्रम असणार नाही याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगितलेली आहे. HSC एक्झामिनेशन जी आता होऊन नाही राहिलेली, परंतु त्याचं निकाल वगैरे येत राहील. सिलेबस ऑफ स्टँडर्ड 11th विल बी ॲज मेन्शन बिलो. 11वीचा सिलेबस इथं दिलेला आहे. फिजिक्स करता मेजरमेंट वगैरे आहे, स्केलार्स आहे, व्हेक्टर आहे. आपण यामध्ये फक्त एक पॉईंट लक्षात घेऊया, तुम्ही बाकी वाचून घ्या. बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री असा एक पॉईंट आहे. इथं मेजरमेंट आहे, स्केलर्स आहे किंवा व्हेक्टर आहे, स्केलर अँड व्हेक्टर म्हटलंय त्याला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असा एक पॉईंट आहे मॅथमॅटिक्समध्ये. बायोलॉजीमध्ये डायव्हर्सिटी इन ऑर्गॅनिझम आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ सेल वगैरे आहे. तर हे असे पॉईंट इथं दिलेले आहे, तुम्ही हे बघू शकता, याच्यामधून स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा याच्या PDF मध्ये आपण देऊन राहिलेलो आहे ते त्याच्यातून घेऊ शकता लक्षात. त्यानंतर MSCET ॲप्लिकेशन फी पेमेंट वगैरे कसं आहे, तर याच्यासाठी कॅटेगरी वाईज दिलेलं आहे त्यांनी की जनरल कॅटेगरी जी आहे आणि आउट साईड स्टेट जे आहेत OMS म्हणतो आपण त्याला, महाराष्ट्र बाहेरचे विद्यार्थी, तर त्या सर्वांकरता 800 रुपये एवढी फी आहे. आणि फॉर कॅन्डिडेट बॅकवर्ड क्लासेस त्यामध्ये SC ST VJ DT किंवा NTA NTB NTK NTD OBC SBC आणि EWS आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी, तर या सगळ्यांसाठी 600 रुपये एवढी फी आहे. आपलं असं वाटत होतं की फी वगैरे माफ असणार आहे असं म्हणत होते, परंतु तसं काही दिसून नाही राहिलं, तिथं फी दिसून राहिली. कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू सबमिट द कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी अँड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल. जर आपण कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट वगैरे अप्लाय द्यावं लागेल तिथं जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करणार आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे. त्यानंतर PCM PCB इथे दिले आपण जनरल कॅटेगरी करता. फी स्ट्रक्चर काय आहे तर जनरल करता 800, PCB करता देखील 800 आणि त्यानंतर जे रिझर्व्ह कॅटेगरीज आहे त्याच्याकरता 600 आणि PWD करता देखील 600. लेट फीचं देखील दिलेलं आहे की 500 रुपये तुम्हाला ॲड करावं लागतील त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रुपसाठी. तर 500 रुपयाचा आपल्याला भुदळ पडू शकतो जर आपण त्या डेटच्या नंतर ते भरत असेल तर. आता इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. कॅन्डिडेट अपिअरिंग फॉर फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी ग्रुप, द क्वेश्चन पेपर विल बी कंटेन मल्टिपल चॉईस क्वेश्चन विथ 4 ऑप्शन विच क्वेश्चन. प्रत्येकाला 4 ऑप्शन आहेत आन्सरचे, एक निवडायचे आपल्याला. त्यानंतर इच क्वेश्चन विल हॅव 4 अल्टरनेटिव्ह आउट ऑफ विच 1 अल्टरनेटिव्ह आन्सर विल बी करेक्ट. एक करेक्ट आहे. फिजिक्स केमिस्ट्री अँड बायोलॉजी सब्जेक्ट विल हॅव 1 मार्क फॉर इच क्वेश्चन. टोटल क्वेश्चन फॉर MSCET एक्झामिनेशन इज 180 आणि 180 मिनिट इन विच द कॅन्डिडेट टू सॉल्व. आपल्याला त्या वेळामध्ये 300 प्रश्न जवळपास ते सोडवायचे आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला 180 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे. देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग वगैरे तिथं म्हटलेलं आहे. द क्वेश्चन विल बी डिस्प्लेड ऑन द कम्प्युटर स्क्रीन. त्यानंतर क्वेश्चन विल बी अवेलेबल इन इंग्लिश, उर्दू, मराठी लँग्वेज वगैरे. त्यानंतर कॅन्डिडेट रेफरिंग टू मराठी उर्दू व्हर्जन ऑफ द क्वेश्चन पेपर शुड टेक नोट ऑफ द फॅक्ट दॅट शुड रेफर ओरिजिनल इंग्लिश व्हर्जन. तर जे दुसऱ्या भाषा वापरत असतील त्यांनी इंग्रजी व्हर्जन हे करेक्ट असणार आहे किंवा त्याच्यावरून लक्षात घ्यायचं. इन एनी केस ऑफ एनी डिस्प्यूट रिगार्डिंग द क्वेश्चन पेपर द ओरिजिनल इंग्लिश व्हर्जन विल बी कन्सिडर ॲज अ फायनल. तर हे होतं तुमचं. त्यानंतर ड्युरेशन वगैरे जे आहे ते 180 मिनिटचं आहे. 180 मिनिटाचं PCM करता आणि PCB करता देखील 180 मिनिटाचंच आहे. तर हे ड्युरेशन दिलेलं आहे आपल्याला. आणि मार्क आपल्याला आपण इथं लक्षात घेतले होते सुरुवातीला की जर आपण PCB ग्रुप आपला असेल किंवा आपण PCMचं लक्षात घेऊया सुरुवातीला तर 200, तर तिथं आपण आता 300 म्हटलं गेलं होतं, तर ॲक्च्युली ते 200 आहे हे इथं. तर हे 200. तर 200 मार्क असतात एका ग्रुपसाठी आणि 180 मिनिटं असतात. तर हा एक मुद्दा होता महत्त्वाचा. आणि शेवटचा मुद्दा होता हा ड्युरेशनचा. तर याच्यासाठी ड्युरेशन दिलेलं आहे. PCBसाठी 180 प्रश्न आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री, आणि याच्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स असं आहे ते. आणि टोटल मग 180 मिनिटामध्ये तुम्हाला ते सोडवायचं. टोटल ड्युरेशन
मिनिटामध्ये 180 आणि PCBला देखील 180 मिनिटाचंच ड्युरेशन आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळतील. तर या पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं आहे. आता आणखी या संदर्भात जे काही इन्फॉर्मेशन देणं आवश्यक आहे तुम्हाला त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये देईल. अदरवाईज ॲग्रिकल्चरच्या संदर्भात आपण ज्या प्रश्नपत्रिका देत आहोत मिड टर्मच्या आणि सेमिस्टर एंडच्या, तर त्या आणि त्याची PDF बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागितलेले आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ हा आपण त्याच विद्यार्थ्यांसाठी बनवणार आहोत की ज्यामध्ये सेमिस्टर एंडच्या आणि मिड टर्मच्या प्रश्नपत्रिकाची PDF मी तुम्हाला देणार आहे नुकत्याच झालेल्या, आणि त्याच्या संदर्भातली आणखी काही माहिती सांगणार आहे. तर या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.